जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये समर्थ आत्मनिवेदनापर्यंत येऊन पोहोचले। शुद्ध ज्ञान म्हणजे खरं पाहता आत्मनिवेदनच आहे। आपलं आपल्याला कळून येणं, आपली आपल्याला ओळख होणं, आपण आपल्याला पाहणं, आत्मज्ञान होणं, आत्मसाक्षात्कार होणं म्हणजेच आत्मनिवेदन आहे। नवविधा भक्तीमधील ही शेवटची आणि सर्वश्रेष्ठ भक्ती असं समर्थ म्हणतायत। सर्वश्रेष्ठ जेव्हा ते म्हणतात त्यावेळी ते भक्तीमध्ये तुलना करत नाहीत बरं का। म्हणजे कीर्तनापेक्षा नामस्मरण श्रेष्ठ आहे किंवा नामस्मरणापेक्षा कीर्तन श्रेष्ठ आहे किंवा कीर्तन नामस्मरणापेक्षा आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे असा याचा उद्देश नाही, असा याचा अर्थ नाही। आत्मनिवेदन श्रेष्ठ आहे म्हणजे कीर्तन म्हणा, नामस्मरण म्हणा, अर्चन वंदन म्हणा किंवा पादसेवन म्हणा, या सर्व साधना आत्मनिवेदनापर्यंतच पोहोचतात। या अर्थानं आत्मनिवेदन श्रेष्ठ म्हणजे काय तर हे इप्सित आहे, भक्ती प्रकाराचं हे ध्येय आहे, ही परमोच्च भक्ती आहे आत्मनिवेदन घडणं म्हणजे। पण समर्थांनी संदेह या गोष्टीला धरून हा विषय मांडलेला आहे, त्यामुळे आपण तत्वदृष्ट्या थोडा सखोल जाऊन याचा विचार करूया। पुढे समर्थांनी काय विषय मांडलाय ओव्यांमधून तो ओव्या वाचत आपण एकदा पाहूया। नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन कीजेला आता। निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती। नीट लक्ष देऊन पहा बरं का की समर्थ काय सांगत आहेत। आत्मनिवेदनाबद्दल सांगायचं आहे पण एकदम प्रकृती पुरुषाकडे समर्थ गेले। ते तसं का गेले आपण विस्तृतपणे पाहूच या। पुढची ओवी पहा। दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता ऐक्य रूपे ऐक्यता मुळीचा आहे। सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीचा ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे। ज्ञान वन्ही प्रगटे तेणे दृश्य केर आटे तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे। मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन। आत्मनिवेदन हा विषय समर्थांनी शुद्ध ज्ञान निरूपणात यासाठी सांगितला आहे कारण आपण ज्या शुद्ध ज्ञानापासून वेगळे आहोत ते मुळात प्रकृतीत अडकल्यामुळे वेगळे आहोत। त्यामुळे त्यांनी प्रकृती पुरुष आणि ब्रह्म या दृष्टीनं आत्मनिवेदन इथं समजावून सांगितले। आता आत्मा सर्वत्र आहे, आपणही आत्म्यामध्ये आहे आणि आपल्यातही आत्मा आहे, अशी परिस्थिती असताना आत्म्यापासून आपण दूर कसे राहिलो बुवा। म्हणजे आपल्यातील हा भेद संपला की तिथेच शुद्ध ज्ञान आहे, तिथेच आत्मनिवेदन आहे। म्हणजे आड जर काही येत असेल तर तो संदेह आहे आणि संदेहाचं निवारण झाल्यानंतर तिथे निवृत्ती दशाच आहे, आत्मनिवेदनच आहे। मग याचा अर्थ तत्वदृष्ट्या पाहूया। असं जे आपण मगाशी पाहिलं त्याचं कारण समर्थांनी तसा तो विस्तार केलाय म्हणून। आता नवविधा भक्तींपैकी आत्मनिवेदन श्रेष्ठ त्याबद्दल सांगतो असं म्हणून ते म्हणतात। निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती यथान्वये प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती। सरळ सरळ ओवीचा अर्थ असा सांगता येईल की पंचमहाभूत ज्या क्रमानं निर्माण होतात कल्पांतात त्या पंचमहाभूतांचाही लय होतो। इतकंच नाही तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मामध्ये लय होतो। आता हे जे ब्रह्म आहे तेच परब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे आणि तोच आपला आत्मा आहे, तेच आपलं स्वरूप आहे। हे आता ध्यानात घ्यायचं म्हणजे समर्थांनी जो विषय सांगितला आहे तो आपल्याला समजेल। पंचमहाभूतांचा विषय समर्थांनी का मांडला। आता ज्या देहाच्या मार्फत हे निरूपण श्रवण होते तो देह पंचमहाभूतांचाच बनलेला आहे। इतकंच काय, आपण अनुग्रह घ्यायला सद्गुरूंकडे जातो। सद्गुरू वचन हे विस्तृतपणे मागच्या निरूपणांमधून आपण पाहिलं की ते ब्रह्मच तू आहेस, हे आपण कानांनी ऐकतो। म्हणजे स्थूल देहातील सद्गुरूंपुढे जाऊन स्थूल देहातील शिष्य अनुग्रह प्राप्त करतो। हे जरी घडत असलं स्थूलत्वावरती तरी तिथे पंचमहाभूतांचा संबंध आहे, पंचमहाभूतांच्या मागे चैतन्य शक्तीचा संबंध आहे।
आणि चैतन्य शक्तीच्या मागे ब्रह्म आहे. या ब्रह्मातून प्रकृती पुरुष उत्पन्न होऊन समर्थ म्हणतायत सगळं काही या ब्रह्मामध्येच लीन होतं. म्हणजे सद्गुरूंनी अनुग्रह देणं, शिष्याने अनुग्रह ग्रहण करणं, शिष्यानी साधना करणं आणि आत्मस्वरूपापर्यंत पोहोचणं, हे सगळं काही ब्रह्माच्या सत्तेवरती घडते. हे आधी आपण समजून घेऊया. ती सत्ता नसेल तर काहीही घडूच शकत नाही. त्यामुळे ह्या आत्म्याच्या सत्तेवरतीच सगळं काही घडतं. समर्थ इथं पंचमहाभूतांचा विषय याकरिता सांगतात कारण याचा आधार घेऊन साधक साधना करत आहे. जसं आत्ता निरूपण आपण ऐकतोय, पंचमहाभूतांचा संबंध आहेच इथे. असं पहा, निरूपण ऐकणं ही गोष्ट बाजूला ठेवूया. दासबोध जो आपण उघडून पाहत आहे किंवा ऐकत आहे, त्या दासबोधाचाच विषय पहा. शब्दांमार्फत दासबोध प्रगट झालेला आहे. पण शब्द काय आहे? मायेचं स्वरूप आहे. आणि माया कशाने कार्य करते? पंचमहाभूतांनी कार्य करते. पंचमहाभूतांशिवाय मायेला कार्य करता येणार नाही. माया मिथ्या आहे कारण पंचमहाभूते स्थिर राहत नाहीत, ती बदलत राहतात. पण समर्थच म्हणत नाहीत का की परमात्म्याला शब्दांमध्ये आणताच येत नाही, मायेचा आधार घेऊन परमात्म्याचं वर्णन करावं लागतं. तसंच समर्थांनी मायेचा आधार घेऊन दासबोध सांगितलेला आहे. म्हणजे अक्षर रूपानं आपल्या पुढे आलेला दासबोध ही सुद्धा एक प्रकारची मायाच आहे. हे सुद्धा पंचमहाभूतांमधलंच प्रगटीकरण आहे. शब्द हा आकाश तत्वातून आलेला आहे आणि आकाश तत्वामध्ये सुद्धा पुन्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेतच. हा विषय विस्तृतपणे आपण पूर्वी पाहिलेला आहे दासबोध निरूपणामध्ये, की कसं प्रत्येक महाभूतात पुन्हा 5 महाभूते आहेत. समर्थ याला पंचीकरण असं म्हणतात. म्हणजे आपल्या पुढे शब्द जरी आला, नवविधा प्रकारे भजन 3 शब्द झाले, त्यातला नवविधा हा शब्द, त्यातील न हे एक अक्षर, हे जरी आपल्या पुढे आलं, ते आपल्याला बुद्धीमध्ये समजलं तरी या सगळ्यामागे पंचमहाभूतांचीच सत्ता आहे. आणि त्या पंचमहाभूतांना कार्य करता येत नाही जोपर्यंत चैतन्य शक्ती तिथे नाही. आणि हा असा जो सगळा विस्तार झालेला आहे, यालाच प्रकृती अशी संज्ञा आहे. आता या प्रकृतीचेच आपण भाग आहे, प्रकृतीमध्येच नांदत आहे, प्रकृतीमध्येच उपदेश ग्रहण करत आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. सगळं काही प्रकृतीमध्ये घडत आहे. पण पुरुष वेगळा राहिलेला आहे प्रकृतीपासून. आता हा पुरुष कोण? या प्रकृतीचा साक्षी असलेला तो पुरुष आहे, जो काही करत नाही आहे प्रकृतीमध्ये, पण तिथे साक्षी रूपानं आहे. आता प्रकृती आपल्या प्रत्ययाला येते, तो प्रत्यय जर आपण टाकला, म्हणजेच आपलं जर त्या प्रकृतीचं भान आटलं, तर आपण पुरुषापाशी स्थिर होतो. आणि पुरुषापाशी स्थिर राहिल्यानंतर प्रकृती राहतच नसल्यामुळे पुरुष आणि प्रकृती दोन्हीचा लय होतो. दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता. म्हणजे काय? प्रकृतीचा पूर्ण निराश झाल्यानंतर प्रकृतीला पाहणाराच कोण शिल्लक राहिला नाही, तर आपला निराश झाला नाही का? आपण म्हणून तिथे वेगळेपणानं, म्हणजे मी म्हणून तिथं वेगळेपणानं कुणी शिल्लकच राहिलं नाही. मग आता तिथे ऐक्यता झाली. असं पहा, आपण गाडीचं उदाहरण पूर्वी पाहिलेलं आहे. गाडीमध्ये इंधन आहे म्हणून इंधनामुळं इंजिन चालू होतं. इंजिन चालतं म्हणून इंजिनमधली चाके चालतात. इंजिनातली चाके चालतात म्हणून गाडीची चाके चालतात. मग गाडी पुढे जाते आणि मग गाडीत बसलेले आपणही गाडीबरोबर पुढे जातो. आता इथे सगळ्या गोष्टी बाजूला 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 काढत गेलो आपण, तर आपण इंजिनपर्यंत येऊन पोहोचू आणि मग इंधनापर्यंत येऊन पोहोचू. इंधनाचा संयोग जर झाला नाही आगीशी, तर इंजिन चालणारच नाही. या तत्त्वज्ञानापर्यंत आपण येऊन पोहोचू. तसं या प्रकृती आणि पुरुषाच्या मुळापाशी जाणं आहे. त्याच्या संगमानं आपल्याला जग अनुभवाला येतं. अनुभवाला येतं याचाच अर्थ तिथे द्वैत आहे, तिथे प्रकृतीचा स्पर्श आहे. जेव्हा हा संग तुटतो, संपतो, अनुभव घेणारा ज्यावेळी स्थिर होऊन त्याच्या दृश्याचा लय होतो, अनुभव घेणाऱ्यामध्ये मुरून जातो, तेव्हा तिथे प्रकृतीचा लय होतो. कारण आता अनुभवणारा तिथे कुणीही राहिला नाही. केवळ शांत शून्यावस्था शिल्लक राहिली. मग केवळ उरतो तो पुरुष उरतो. आणि मग पुरुषाला कुठलंही स्थान नसल्यामुळं पुरुषाचाही लय होऊन जातो. आणि हे दोन्हीचे लय ब्रह्मामध्येच तत्वतः होतात,
हे समर्थ आपल्याला सांगतायत. आता दृश्यही राहिलं नाही तर तिथं मग कोण उरलं? समर्थ म्हणतायत ऐक्यरूपे ऐक्यता मुळीच आहे. तिथे केवळ एक आणि एक असं ब्रह्मच होतं. आधीपासूनही तेच होतं, नंतरही तेच आहे. चित्रपटगृहामध्ये पडद्यावरती चित्रपटाचा खेळ दाखवला जातो. तो खेळ संपायच्या आधी पडदा कोराच असतो, खेळ संपल्यानंतरही पडदा कोराच असतो. आणि खेळ पडद्यावर जरी होत असला तरी पडदा पडद्याच्या जागी कोरा असतो. त्याच्यावरती प्रतिबिंब पडतं, ते प्रतिबिंब आपण पाहतो. तसं प्रकृतीच्या स्पर्शानं आपल्याला अनुभव येत राहतो. पडदा पडद्याच्या जागी आहे तसा आहे, तसं ब्रह्म कुठेही न जाता आहे तिथे एकत्वानं शिल्लक राहतं. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे. त्यामुळं पिंड आणि ब्रह्मांड या गोष्टींचा संबंधच राहत नाही, याला काही अस्तित्वच राहत नाही. केवळ ब्रह्म शिल्लक राहतं. खूप पूर्वी आपण निरूपणात एक गोष्ट पाहिली आहे पहा. एक गुरु झाडाखाली बसलेले असतात. एक मनुष्य त्यांच्या दर्शनाला जातो आणि विचारतो की आपण कोण? हे झाड कुठून आलं? वरती पाहिल्यानंतर हे आकाश दिसतं, ब्रह्मांड दिसतं, हे कुठून आलं? मग ते महाराज त्या मनुष्याला विचारतात की हे प्रश्न कुणाला पडले? तर तो म्हणतो मला पडले, असं म्हणून स्वतःच्या छातीवरती हात ठेवतो. महाराज विचारतात तू कोण आहेस? मग मात्र तो निरुत्तर होतो, कारण ज्याला हे प्रश्न पडले तोच आपल्याला माहीत नाही आहे. तो आपण देह समजत आहे, पण त्याला प्रकृतीच्या स्पर्शानं प्रश्न पडलेले आहेत. आणि प्रकृती तिथे मुळात नाहीच आहे. एक आणि एक ब्रह्मच आहे. म्हणजे प्रश्नही नाही, उत्तरही नाही, प्रश्न करताही नाही, उत्तर देणाराही नाही. एकमेव ब्रह्मस्थिती आहे. म्हणजे आपण किती भासांमध्ये जगत आहे समर्थ आपल्याला उलगडून दाखवत आहेत पहा. आणि ते हे आत्मनिवेदन समजावून देण्यासाठी उलगडून दाखवत आहेत. समर्थांना इथे कुठेतरी हे सुचवायचं आहे की साधनेमध्ये, सद्गुरुपदिष्ट मार्गामध्ये इतकं बुडून जा की तुम्हाला तुमचा विसर पडला पाहिजे. तुमची म्हणून तिथे मीपणाची वृत्ती शिल्लक नाही राहिली पाहिजे. अनुभव घेणारा तिथे उरला नाही पाहिजे. काही सांगणारा, काही कळणारा तिथे शिल्लक नाही राहिला पाहिजे. संपूर्णपणे जेव्हा आपला लय होईल त्यावेळीच लक्षात येईल की तिथे एकच आत्मा शिल्लक आहे. आणि ते सुद्धा जीवाला लक्षात येणार नाही, आत्म्यालाच लक्षात येईल. जीव हा जीव तोपर्यंतच आहे जोपर्यंत प्रकृतीचा स्पर्श आहे, जोपर्यंत मी हा भाव तिथे आहे. तो भाव मुरल्यानंतर जीवभावही निघून जातो. मग शिवभाव शिल्लक राहतो. पण जीव आहे म्हणून शिवाला शिवत्व आहे. जीवच नसेल तर शिवाला शिवत्व येणार कुठं? म्हणजे शिवालाही मायेचा स्पर्शच आहे. म्हणून नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात मायोपाधी शिव बोली जेती. हे अत्यंत खोल असलेलं तत्त्वज्ञान आहे. अशा तऱ्हेनं जेव्हा जीवभावच तिथे राहत नाही तर शिवभावाला काही स्थानच राहत नाही. आणि दोन्हीही जीव शिव परब्रह्मामध्ये लीन होतात, आत्म्यामध्ये लीन होतात. हीच साधनेतील तथ्यता समर्थांनी आपल्याला पिंड ब्रह्मांड किंवा पंचमहाभूतांपासून समजावून आत्मनिवेदनापर्यंत सांगितलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा मूळ संदेह आपला गेला पाहिजे. संदेह तर मुळात सद्गुरूंवरती असताच कामा नये, हे तर प्राथमिक ज्ञानच आहे परमार्थातलं. ज्या सद्गुरूंकडून साधना घेतली त्या सद्गुरूंबद्दलच संदेहवृत्ती असेल तर ज्ञान आपल्याला कदापि प्राप्त होऊ शकणार नाही. तर तो संदेह तर मागे टाकलाच पाहिजे. पण त्या संदेहाला मागे टाकून आपला जो मूलभूत संदेह आहे देहाचा, जीवाचा, तो बाजूला टाकायला सद्गुरूजी साधना देतात. ती साधना तिथंपर्यंत गेली पाहिजे की जिथं आपल्याला आपली स्मृती नाही, आपल्या अनुभवाची जाणीव नाही, जाणीव आणि नेणीव दोन्हीही नाही. या अवस्थेमध्ये जे प्रगट होतं ते ज्ञान आहे. त्याला समर्थ ज्ञानवन्ही असा शब्द पुढच्या ओळीत वापरतात. ज्ञानवन्ही प्रगटे तेणे दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. अगदी स्पष्ट होई आहे हे. एकदा ज्ञान प्रगट झाल्यानंतर मग दृश्याचा केर कचरा निघून जातो असं समर्थ म्हणतायत. ज्ञान झालं ना आता तिथे कुणीच नाही हे कळल्यानंतर जिथे मी वेगळेपणानं राहत होतो त्या भूमिकेतील विपरीत ज्ञान तिथं शिल्लक कसं राहणार? काहीही शिल्लक राहणार नाही.
म्हणून माऊली म्हणतात हरिपाठामध्ये, जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव म्हणजे कळणं, नेणीव म्हणजे न कळणं, याची जाणीव, हे दोन्हीही तिथे शिल्लक राहत नाही. म्हणजेच काय, तर मी आत्मा आहे हा भावही तिथे शिल्लक राहत नाही. केवळ आत्मा राहतो, त्यातला मीही राहत नाही. म्हणजे 6 अहम हे सद्गुरूंना शिष्यानं दिलेलं उत्तर आहे की मी तेच आहे. त्यातला अहमसुद्धा तिथं राहत नाही. केवळ 6 शिल्लक राहतो, केवळ आत्मा, केवळ ज्ञान. याला समर्थांनी ज्ञानवन्ही अशी उपमा दिलेली आहे. मग दृश्याचा केर कसा शिल्लक राहणार? अनुभव घेणाराच जर नाही तर अनुभवाला तिथं जागाच नाही. तदाकारता तिथं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. भिन्नत्वाचं मूळ जे होतं, म्हणजेच मूल आपला संदेह, तो संदेहच तदाकारतेमुळे तुटून जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे की जोपर्यंत तदाकारता नाही तोपर्यंत भिन्नत्वाचं मूळ शिल्लक आहे. तोपर्यंत आपण वेगळेपणानं तिथे आहे. कितीही प्रगत स्थिती साधनेची प्राप्त झाली तरी जोपर्यंत हे भिन्नत्व आहे, जोपर्यंत अनुभूती आहे आणि अनुभूतीची जाणीव आहे, तोपर्यंत तदाकारता नाही. समर्थ म्हणतायत, मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. सरळ सरळ ओळीचा अर्थ असा आहे की आत्मसाक्षात्कार झाला की जगाचं सत्यत्व राहतच नाही त्या साधकाच्या दृष्टीनं. मग जगाच्या अनुभवात तो राहिला काय आणि नाही राहिला काय? जसं श्री महाराज देहामध्ये असले काय आणि देहामध्ये नसले काय? श्री महाराज आहेतच, देहामुळं त्यांच्या अस्तित्वाला मर्यादाच नाही. असं कुणाचं होतं? ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे त्याचं होतं. मग त्याला दृश्याची, प्रपंचाची, संसाराची बाधाच राहत नाही. प्रकृतीमध्ये तो असतो निश्चित, पण प्रकृतीची त्याला बाधा नाही. त्यामुळे तो असला काय आणि नसला काय एकच आहे. कारण तो जो एक आत्मा आहे त्याच्याशीच तो तदाकार पावलेला आहे. याला म्हणायचं आत्मनिवेदन. समर्थांनी सहज असा शब्द वापरलाय. हे सगळं निरूपण ऐकल्यानंतर वाटतं आपल्याला की हे सहज कसं घडणार? पण सहज म्हणजे सुलभ नव्हे, ही गोष्ट आपण समजून घेऊया. सहज घडणारी घटना आहे. जसा नदीचा प्रवाह सहजपणे वाहत वाहत पुढे जात राहतो, तशा पद्धतीनं साधक सहजपणे आत्मनिवेदनामध्ये शिरतो. त्या प्रवाहासाठी मात्र तिथे प्रवाहाचा मार्ग असावा लागतो. त्या प्रवाहाची दिशा दाखवणारे सद्गुरू असावे लागतात. त्या मार्गातून कष्टानं जाणारा साधक असावा लागतो. म्हणजे साधनेचे कष्ट तिथं अभिप्रेत आहेत. तर सहजपणे आत्मनिवेदन घडून येतं. कारण मूळ हे एकच असल्यामुळं सहजपणे जीव त्या दिशेला धावत जातो आणि मग मुळामध्ये मिसळून आत्मस्वरूपाकार होतो. असं पहा, प्रचंड मोठं वडाचं झाड आहे. त्याला असंख्य पारंब्या आहेत. पुष्कळ दिवस पारंब्या आपण कापत आहे तरी अजून झाड शिल्लकच आहे म्हणतो. एक दिवस असा येतो की एकही पारंबी शिल्लक राहत नाही, तरी झाड आहे असं म्हणतो आपण. मग फांद्या तोडायला लागतो. फांद्या तोडून संपल्या तरी खोड शिल्लक असतं, तरीही आपण म्हणतो झाड शिल्लक आहे. खोड जरी तोडलं तरी मूळ शिल्लक राहतं झाडाचं, तेव्हाही आपण म्हणतो की झाड शिल्लक आहे. आणि मुळाचा शोध घेत 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 अगदी अंत जरी आला मुळाचा, तरीसुद्धा झाड त्या मुळाच्या अंतापाशी शिल्लकच असतं. एखादा कोंभ फुटू शकतो आणि पुन्हा झाड वाढू शकतं. आता मुळाचंच कशाला? जेवढं झाड झालं आहे तोपर्यंत जी बीजं आलेली आहेत त्या प्रत्येक बीजामध्ये एक झाड लपून आहेच की. म्हणजे मुळापाशी झाड आहेच. आता मूळ हे जमिनीत गेलेलं मूळ नाही, बीजाच्या आत जे आहे ते झाडाचं मूळच आहे. उपनिषदात गोष्ट येते, सद्गुरू शिष्याला सांगतात की हा वृक्ष दिसतोय ना, तर याचं फळ फोडून पहा, त्याच्यामध्ये असंख्य बिया आहेत. शिष्य फळ फोडून पाहतो, त्यातली एक बी फोड म्हणतात. एक बी फोडल्यानंतर शिष्याला सद्गुरू विचारतात की आत काय आहे? शिष्य म्हणतो काहीच नाही. सद्गुरू सांगतात की हे जे काही नाही म्हणतोयस बीमध्ये, त्या काही नाहीमधून हा वृक्ष उत्पन्न झालेला आहे. अशा असंख्य बिया आहेत आणि अशी असंख्य मुळे आहेत. म्हणजे काय, तर मूळ आहे तिथेच आहे. मुळाचा विस्तार होतो आणि मुळाचा विस्तार लोप पावतो.
पण मूळ म्हणजे ब्रह्म आहे तसं राहतं. तिथंपर्यंत जाणं म्हणजे आत्मनिवेदन आहे. आणि जो साधना करून जातो त्याचा देह तसाच राहणार ना. देहाला मरण आहे, पण काळ आणि वेळ आल्यानंतर. जोपर्यंत देहाचं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत देह जिवंत राहतो, पण अवस्थात्मक देह त्याचा आत्मस्थितीमध्ये असतो. त्यामुळे त्याचा देह प्रपंचात राहिला, प्रकृतीत राहिला, तरी त्या प्रकृतीचा स्पर्श त्याला होत नाही. त्या दृश्यामध्ये तो आसक्त होत नाही, अडकून राहत नाही. जसं एखादं कमळाचं पान चिखलात पडलेलं असावं, त्या पद्धतीनं तो प्रपंचात राहील. आणि मग त्यावेळी त्याचं ते राहणं सहजतेनं घडून येतं, कुठल्याही प्रयत्नाशिवाय. म्हणून समर्थ म्हणतायत, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. इतकं सांगून झाल्यानंतर समर्थ पुढे म्हणतात, असो असो म्हणजे पुष्कळ काही तुम्हाला सांगून झालं. असो, गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायेसी रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. अगदी महत्त्वाचं समर्थांनी आपल्याला सांगितलं. कारण हे जे आपण आत्ता पाहिलं हा तत्त्वज्ञानात्मक विचार आहे, हे तत्त्वज्ञानात्मक बोलणं आहे, हे सत्य आहे, समजून घेणं पण आवश्यक आहे. पण आज आपली कुठली पायरी आहे ती आपल्याला अंतरामध्ये माहीत असते. समर्थ म्हणतायत, सद्गुरूंप्रती त्यामुळं अनन्य होणं शिक आणि त्या पद्धतीनं अनन्य राहा. त्यात तुला सगळं काही मिळेल. सद्गुरूंपासून आपण वेगळे आहोत असं चुकूनही मनात आणू नको. म्हणजे देहानं वेगळे नव्हे बरं का. सद्गुरू ज्या ज्ञानाचा उपदेश करतायत त्या ज्ञानापासून तू वेगळं राहू नको. त्या उपदेशापासून स्वतःला वेगळं करू नको. त्या उपदेशाच्या विस्मरणात जाऊन विषयांच्या तू नादी लागू नको. एवढं जरी सांभाळता आलं तरीसुद्धा आपलं पुष्कळ काम होईल. तत्त्वज्ञानदृष्ट्या आत्मनिवेदनाचा सखोल अर्थ सांगितल्यानंतर समर्थ आपल्याला त्या आत्मनिवेदनापर्यंत कसं जाता येईल आणि तेही गुरुभक्तीनं ते शिकवत आहेत. तो सर्व भाग आपण आता यथावकाश उजळणीमध्ये पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.